टीईटी सक्ती विरोधात शिक्षकांचा मोर्चा काढण्यात आलेला आहे। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघतोय। या मोर्चामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। आपण पाहूयात। टीईटी सक्तीच्या विरोधात भव्य मोर्चा जो आहे तो शिक्षकांनी काढलेला आहे आणि हा मोर्चामधून ही टीईटीची जी सक्ती आहे ती तो निर्णय जो आहे तो कुठेतरी रद्द करावा अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या शिक्षकांच्या पाहायला मिळत आहेत। दसरा चौक या ठिकाणून हा मोर्चा जो आता सुरुवात झालेला आहे आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जे आहे ते देण्यात येईल। खरं तर गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांकडून ही प्रमुख मागणी आहे की टीईटीची जी सक्ती आहे ती कुठेतरी रद्द करावी, हा निर्णय जो आहे तो सरकारने घ्यावा अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या शिक्षकांच्या होत्या। खरं तर काय नेमक्या आजच्या या मोर्चातून मागणी आहेत? खरं तर महाराष्ट्रात जे नव्हते देशभरामध्ये आज शिक्षकांच्यासाठी टीईटी सक्ती केलेली पाहायला मिळते। अनेक वर्ष ज्या शिक्षकांची 20-25 वर्ष सेवा झालेली आहे अशाही शिक्षकांना जर तुम्ही टीईटी सक्ती देत असाल तर तो हा पूर्णपणे चुकीचा निर्णय आहे। हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा जरी असला तरी शासनाच्या वतीनं त्याच्यावरती पुनर्विचार याचिका किंवा केंद्र सरकारमध्ये केंद्र शासनामध्ये त्याच्यावरती संसदेमध्ये कायदा करून यातून मार्ग काढता येऊ शकतो। ह्यासाठी हा मोर्चा आहेच आणि त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने संच मांडलेला आपल्यामध्ये आलेले ज्या माध्यमातून हजारो शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त होणार आहे। मग खऱ्या अर्थाला प्रश्न करतो की ही शिक्षण व्यवस्था बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे का, की हा शिक्षण संस्था मोठमोठ्या उद्योगांच्या ताब्यामध्ये येणार आहे आणि बहुजन विद्यार्थ्यांच्या बहुजन शिक्षकांच्या शिक्षणाचा फार मोठा बोजवारा वाढण्याची शक्यता आहे। हजारो शिक्षक आणि केंद्र स्तरावरती जवळजवळ 25 लाख शिक्षक यातून हे अपात्र ठरणार आहेत। म्हणून शासनानं राज्य शासनानं केंद्र शासनानं याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। नक्कीच शासनाने याचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत या शिक्षकांच्या पाहायला मिळतात। आणि हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल आणि त्यानंतर आपली मागणी जी आहे ती ठेवण्यात येईल। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून याबाबतची मागणी जी आहे ती शिक्षकांकडून करण्यात येते आणि आता हा मुद्दा जो आहे तो कुठेतरी मोर्चाच्या द्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न जो आहे तो कुठेतरी केला जातोय। भव्य मोर्चाच्या माध्यमातून हा जो निर्णय आहे तो सरकारने घ्यावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। खरं तर आमदार जयंत आसगावकर आहेत ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेली सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय। दसरा चौक या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो सुरुवात झालेला आहे। खरं तर साहेब काय नेमकी आजच्या या मोर्चाची नेमकी मागणी आणि काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? यामध्ये सुप्रीम कोर्टात जो निर्णय झालेला आहे या निर्णयाच्या विरोधात त्या ठिकाणी शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी हीच खऱ्या प्रामुख्यानं मागणी आमची आहे आणि त्या मागणीसाठीच आम्ही हा निर्णय करत आहोत आणि ती याचिका दाखल करतो असं शासनानं त्या ठिकाणी सांगितलं होतं, परंतु त्या ठिकाणी शासनाचे घोर फसवणूक या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली। नक्कीच या शिक्षकांची घोर फसवणूक आहे ती झालेली आहे आणि अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत या सगळ्या लोकप्रतिनिधी असतील त्याचबरोबर शिक्षक असतील त्यांच्या येतात। त्यामुळे कुठेतरी शिक्षकांकडून एक आक्रमक पाऊल जो आहे तो सुद्धा उचलण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतोय। मात्र शासनानं या सगळ्या प्रश्नाला गांभीर्यानं घ्यावं अशाच पद्धतीचा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून दिल्याचं पाहायला मिळतंय। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।